हा फणस बाकी मस्त पिकलेला होता. चला म्हटलं आज मस्त फणस खाऊया. मग काय विळा घेतला आणि निघालो शेताकडे. म्हटलं पाऊस यायच्या अगोदर आपण घरी पोहोचलो पाहिजे. आणि सोबत दीपक पण होता. म्हटलं आता 2-4 फणस घेऊनच येऊया. आणि इकडे बघितलं तर पावसाची शक्यता दिसत होती. पण म्हटलं चला पटकन जाऊन येऊया. आणि शेताकडे गेलो तर वारा पण खूप होता. जाता जाता चला म्हटलं 1-2 काकड्या तरी खाऊया. आणि मग पोहोचलो फणसाच्या झाडापाशी. आणि हा बघा केवढा मोठा फणस. तसा हा पिकलेला तर नव्हता. मग म्हटलं चला झाडावरती जाऊन बघू पिकलेले आहेत का. आणि वरती चढायला गेलो तर झाड पण पाण्यामुळे ओलं झालं होतं. म्हटलं येडून जर खाली पडलो तर कंबरेतच मोडेन. आणि वर गेल्यावर बघितलं तर हा बघा एक फणस पिकलेला होता. चला म्हटलं मस्त याला तोडूया आता. आणि दीपकला फणस घ्यायला खालीच ठेवलं होतं. आणि दीपक कडे फणस तोडून दिला. आणि मग म्हटलं चला अजून पिकलेले आहेत का बघू. ठीक आहे. पाऊस पण तसा थोडाफार उघडला होता. पण म्हटलं पावसाच्या अगोदर जावं लागणार. आता म्हटलं ही कच्ची फणसच तोडून येऊया. कारण ही खुडून ठेवल्यावर 1-2 दिवसात पिकून जातात. आल्यावर चला म्हटलं दुसऱ्या झाडावर फणस पिकलेले आहेत का बघू. आणि मग काय इथे पण एक फणस पिकलेलं होतं. चला म्हटलं आता हे पण घरी घेऊन जाऊ. आणि हे दोन्ही फणस आता घरी जाईपर्यंत खूप जड होणार होते. मग म्हटलं आता ते मला कसे पण घरी न्यावेच लागणार. आणि घरी गेल्यावर मस्त पिकलेलं फणस कापून खाल्लं. हे म्हणा पण खूप गोड फणस होतंय.